मुलगी, आई आणि भाऊ गाडीवरून जात असताना दोन तरुणांनी आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकत मुलीचं अपहरण केलंय। या अपहरण करणाऱ्या नरधमास त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी आज भिगवण बंदची हाकही देण्यात आली आहे। इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे एक अतिशय खळबळजनक घटना घडली। यात मुलगी, आई आणि भाऊ गाडीवरून जात असताना दोन तरुणांनी आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकत मुलीचं अपहरण केलंय। या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून भीतीचं वातावरण आहे। तर या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। अपहरण करणाऱ्या नरधमास त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी आज भिगवण बंदची हाक देण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे गाडीवरून जात असताना मुलीचे अपहरण करण्यात आले। त्यानंतर इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील ग्रामस्थ संतप्त होऊन पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला होता। त्यानंतर काही काळ पुणे सोलापूर मार्गावर रोखून धरण्यात आला होता। आता वाहतूक सुरळीत झाली असली तरी आज भिगवण बंदची हाक देण्यात आलेली आहे। तसेच आरोपींना लवकरात लवकर पकडावं या मागणीसाठी हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे। या मोर्चाला आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप हजेरी लावणार असल्याचं सांगितले जाते। त्यामुळे आता आरोपींना पकडण्याचे पोलिसांपुढे आव्हान असणार आहे। भिगवण पोलीस स्टेशन या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये जहीर अरुण शेख आणि अयान हरुण शेख या दोन युवकांनी, या दोन आरोपींनी एका दुचाकीवरून जाणारी आई आणि तिच्या मुलीच्या डोळ्यामध्ये आणि तिच्या भावाच्या डोळ्यामध्ये लाल चटणी टाकून त्यांची गाडी त्या ठिकाणी अडवून त्यातील जे मुलगी आहे त्या 21 वर्षीय मुलीचं त्यांनी अपहरण केल्याबाबत भिगवण पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल झालेला आहे। सदरची घटना घडल्यानंतर संपूर्ण जिल्हाभरामध्ये सर्वत्र नाकाबंदी लावण्यात आलेली होती। तसेच काही टीम यासाठी रवाना करण्यात आलेल्या आहेत। विविध टोलनाके आणि रस्त्यावर असलेल्या नाकाबंदी याच्यातून या दोन्ही आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न सध्या भिगवण पोलीस ठाणे करीत आहे। थँक्यू। ही घटना कधी आणि कुठं घडली सर? ही घटना आज सायंकाळी 4 वाजता भिगवण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेली आहे। सर, या आरोपींचा सततच उपद्रव होतोय असं लोकांमध्ये बाहेरच्या चर्चा आहेत, सतत उपद्रव। त्यांचं रेकॉर्डवर तर तसं काही आता आम्हाला चेक करावं लागेल, पाहावं लागेल। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी संजय चांदगुडे, पुणे।